दुपारची वेळ कुस्तीपटूंची प्रेस कॉन्फरन्स नवी दिल्लीत सुरू होती। वातावरण गंभीर होतं। अचानक पैलवान साक्षी मलिकने आपले शूज काढून टेबलावर ठेवले आणि कुस्ती सोडल्याची घोषणा केली। क्षणभर सगळीकडे शांतता पसरली। काय होतंय कुणालाच कळलं नाही। मैं अपनी कुश्ती को त्यागती हूं और मैं आज के बाद कभी भी आपको साक्षी मलिक म्हणजे भारतीय कुस्तीचा गौरव। ती मैदान सोडत होती। साक्षीच्या संतापाचं कारण होतं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड होणार। संजय सिंग यांच्या निवडीला साक्षीनं विरोध केला। त्याचं कारणही तसंच आहे। ज्या ब्रिजभूषण सिंगांच्या विरोधात कुस्तीपटूंनी दिल्ली गाजवली, आंदोलनं केली, त्याच ब्रिजभूषण सिंगांच्या जागी त्यांचाच राईट हँड संजय सिंग यांची निवड झाली होती। संजय सिंग आणि ब्रिजभूषण सिंग यांचे संबंध किती जवळचे आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे। पण ज्याला हटवण्यासाठी रान उठवलं त्याच ब्रिजभूषण सिंगांच्या हाती पुन्हा सूत्र जाणार होती। काही महिन्यांपूर्वी महिला कुस्तीपटूंनी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत मोठं आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनात साक्षी मलिक आणि विनेश फोगाट आघाडीवर होत्या। साक्षी मलिक सगळ्यात पुढे राहत ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात उभी होती। कारवाई होईपर्यंत मागे हटायला तयार नव्हते आणि अखेर पैलवानांच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्यावर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आणि अनेक वर्ष ज्यांनी कुस्ती महासंघावर वर्चस्व गाजवलं त्या ब्रिजभूषण सिंग यांना महासंघाचं अध्यक्षपद सोडावं लागलं। पण नुकत्याच झालेल्या कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सिंग यांचा विजय झाला आणि पैलवानांचा राग पुन्हा अनावर झाला। साक्षीनं संजय सिंग यांच्या निवडीवर आक्षेप घेतला। पैलवानांनी महिला अध्यक्षाची मागणी केली होती, पण असं न होता ब्रिजभूषण यांचाच माणूस अध्यक्षपदावर आला। त्यामुळे साक्षीनं भर पत्रकार परिषदेत आपले शूज टेबलावर ठेवत कुस्तीचा त्याग करण्याची घोषणा केली। तिच्या अनपेक्षित निर्णयामुळे भारतीय कुस्तीत एक मोठा भूकंप घडलाय। 2016 ची रिओ ऑलिम्पिक पदक विजेती, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण विजेती, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या साक्षीनं घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।